अध्याय 29. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठेविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिकावर देव विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. रुक्मिणी वराल कमलकांता, चाणूरमर्दना वसुदेव सुता, कंसारी तू जगत्राता, वासुदेवा जगदीशा, शेषशायी हलधर भ्राता, भवप्रिया सुदर्शन दर्शिता, द्रौपदी लज्जन हरता करता, पाठीराका मिरविशी, जैसा पांडवांचा पाठीराका तैसा मिरविशी मम दोंदिका, भक्तिसार ग्रंथ कौतुका वाग्दोरा मनविशी, मागिले अध्यायी सिंहस्थिती लादली गाढत्वे भर्तरी प्रतिम, पिंगला करिता श्मशान स्थिती पूर्णत पाचरला, कया क्लेशाचे उद्देशी मित्रावरुनी दत्तापाशी, श्रुत करुनी स्वस्थानाशी येवोनिया पोचला, चुकी कथा शिवावलोकनी चित्ती धरावी श्रोते जनी, या परे पुढे ग्रंथ मांडणी सिद्ध अवधानी असावी, आसो गर्भांद्री मचिंद्रनाथ ठेवोनी गोरक्ष करावया तीर्थ, महिलागी भ्रमत गिरणा प्रतिपातला, तेथे भेटुनी दत्तात्रेयाशी भावे नमिले प्रेम राशी, श्री दत्तात्रेय धरो हृदयाशी आनंदाने उत्तमळला, श्री कर पद्मे मुख मंदन गोरक्षाते कुरवाळुनी वदनम, निकट वैशविला हस्त धरून आलाई बलाई घेतशी, मोहितवाणी पुसतशे त्या ते मने कोठेरे मचिंद्रनाथ, तू सोडोनी निरपेक्ष त्या ते महिलागी भ्रमतोषी, येरू सांगे पुन्हा नमून गर्भंद्री पर्वती मचिंद्र नंदनम, राहिलाशे सोइच्छे करुण जप जाते योजनिया, मुहूर्तपणे स्वसुखाशी लाविले ऐशे तीर्थ स्नानाशी, मग मी नाना तीर्थ उद्देशी करीत आलो पर्यसाम, ऐसा उदोनी वृत्तांत या उपरी बोले अत्री सुतम, वत्सा कार्य लागोनी माते त्या कार्याते संपादी. आणि मग तो गोरक्षनाथ त्या दत्तात्रेयाला भेटला आणि मग दत्तात्रेय सांगतो माझं हे काम तेवढं तुला करावं लागलं, तरी म्हणती कार्य कवन भर्तरी मम अनुग्रही नंदन, तो स्वकांते करिता स्मशान द्वादश संवत्सर शेवितशे, अनुजकाचा त्याग करुण शेवो न्याय तृण पर्णम, कांता कांता चिंतन करून द्वादश वर्षे बैसला, तरी त्वा जावो निजे ते सावध करी युक्ती प्रयुक्ती, सकळ दावी आशाश्वत आपुले पंथी मिरवावी, त्याशी मी अनुग्रह जेव्हा दिला तेव्हाची गुंतविला संकल्पाला, की सोडूनी वैभव पंथाला नाथपंथी मिरवेनवी, तरी तया बोलाशी जाण दिवस लोटली गेली पूर्ण, मग जन्मापासून सकळ कथन भर्तरीच्या सांगितली. आणि मग त्या गोरक्षनाथाला त्या भर्तरीची सगळी कथा सांगितली आणि मी त्याला वरदानच दिलेलं आहे म्हणे, आणि त्याचा जो नियम होता तो सुद्धा संपला म्हणे 12 वर्ष. समुच्चय गोष्ट ऐकोन कथन मान तुकारी गोरक्ष नंदन, म्हणे महाराजा तव कृपेने कार्य सत्य करीन, तव आज्ञा या परिमाते असता, मग भर्तरी लोहाते आणि कनकताम, ही आशक्य नशे माते वार्ता अर्थ घडला सहजची, हे महाराजा तू कृपादन वर्षलाशी मग ज्या कारण, तई भर्तरी तरू ते ज्ञानपण अनायासे कलशेची, तव कृपा जवळी असता मग भर्तरी तुझेची काम वाचा, ही आशक्य नशे माते करिता तृप्त सिद्धी ते निवावया, की तव काम कल्पतरू मम चिंताग्नी पावला विस्तारू,
ते भर्तरीहीन त्वच विचारू दारिद्र्याचे उरेना तरी आता बोलतो प्रमाण कार्य आपले करून देईन आयशे म्हणून वदोनी चरण शीघ्रगती निघाला व्यानास्र जपोनी ओटी माळीचे भाळी चर्चिली भस्मची मोठी मग गान मंत्रे मई पाठी गमत करी निघाला लवता डोळ्याचे पाते क्षणे आला अवंतिके प्रथम 50 योजने मिनिशार्धात स्थितीत लंगोनिया पातला तो गोरक्षेता स्मशान निकट दुरोनी पाये भर्तरी नेठम तो सर्वांग दिशे आती कृशवट अस्थिगत प्राण देखिला मुखी चित्काची सहज ध्वनी म्हणे राम हे बरवी केली करणी आम्हा वैताची तुटी करुनी पिंगला नेली जवळची आणि मग त्या गोरक्षानं त्याला लांबूनच पाहिलं आणि तो पाठ त्याचं शरीर पुरुष झालेलं होतं आणि तो फक्त मुखानं म्हणायचं त्या पिंगलाच नाव घेतो तो गोरक्ष म्हणतो बरी कमी केली म्हणतो आयशे सहज ध्वनी ऐकून पाहून तयाचे कृष्पण परमचित्ती हळहळून सप्तकाव मानितशी चित्ती म्हणे हा कठीण राव आचरे परम निर्वाणम आष्टीमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होऊनिया तरी ऐसा विरजयाशी बांधलाय पूर्ण मानसी तो वरपंकी वागवेशी कदा काळी मानिना तरी याचे आम्ही जे बोलू ते सकळ होय फुलू जैसा सुदेला वेळू पळवो येथे मिरवेला तैसा खापराशी परिसभीती व्यर्थ होय तन्याय पाठम केवी बोधिता बोधाचाट अष्टपणी मिरवेलम ती हिंगतरू अपार विपिनी त्यात महिला गरू स्थापिला वनी तया सुगंध लिप्त दुर्गंध वनी कदा काळी तुटेना की शंकराचे आळीपाळी चक्रवनाच्या वेगळ्या वेली परी त्या कटुत्वापणा सकळी मधुरपणा मिरवेना की चतुराननाचे हस्तकमळी जन्मभर स्थापिले दरिद्र माळी तै व्यवसाय करुणी नवाळी कदा काळी चालेना तरी आता विचार येता योजावा काही बोला रहिता त्या ज्याचे जैशी कामना स्थिता तैशी स्थिती वर्तावी आणि मग बरंच त्याचा विचार केला यानं एवढं तप केलं म्हणे कोणाचंच ऐकलं नाही जर तू काय आपल्या बऱ्या बोलानं काय ऐकणार नाही म्हणे याला काहीतरी उलट पालट बोललं पाहिजे की स्वपुच्छ चंद्रवेळा नीट होण्या यज्ञ पाळा देवी राव झाला वेळा शब्दबोध चालेना जैसा तो तैसाच होता स्थित मग संतोष मिळवे चित्त संतोष मिळवल्या कार्यप्राप्त घडून येथे सकळी काम पहा रामशत्रू दानवा परी विभीषण मिळवला भिन्न माया जेणे करून स्ववैभवा भंगू दिले नाहीच की बळीया राह्याचे जिने ज्याशी मिरवला तो वामनम मातृशत्रू परशरधर होऊन ताता समान वैवटला तन्याये करून येते रायाशी ओपावे सर्व हितम संतोष मिरवोनी त्रिसुता कीर्तिध्वज लावावा मग जाऊनी अवंतिकेत कुल्हाळ गृही संचार करीतम एक गाडगे आणून त्याचे बाटली नाम ठेवली आणि मग त्याला विचार केला त्या कुंभाराच्या गल्लीत जाऊन एक मडकं घेतलं त्याला बाटली म्हणून नाव ठेवलं म्हणजे उपरी रंग विचित्र विचित्र देऊनी कोरणी केले पवित्र मग ते चकमकपणी पात्र तेजा लागी दर्शवी परी अंतरी पात्र कच्चेपणी वरी रंग दावी लखलखोनी जेवी वाडी व ब्रह्मज्ञानी परी अंतरी हिंगो बोलता ज्ञानी विशेष की प्रत्यक्ष मिळाला स्वरूपासम ऐसे भासले तरी ओपास तरी अंतरी हिंगो
नवते मडके कच्चेपणी वरी सुडाळ दिशे रंग प्रकरणी आसो गोरक्षनाथचे घेऊन स्मशान वाटिके पोहोचला. आणि मग ते कच्चं मडकं घेतलं, त्याच्यावर चांगली रंगरंगोटी करून स्मशान भूमीत आला. भरतरी जवळ येता दृष्टी सन्मुख तत्वता खेळेची निमित्त करून नाथ भूमी लागी पडलाची अंगधर्मी देत टाकून सोंग दावी मृत्येपणी त्या संधीत बाटली कवळून बाटली लागी निहाळी. आणि त्याच्याजवळ गेला ना, समोर पडला ती बाटली टाकली फोडून, आणि ती बाटली मग पडल्यावर केलं आणि त्या बाटलीला कवटावर राहिलं. हा सो बाटली गेली फुटून मग सोंग मूर्छेचे साचारून भवते पाये विरोकून बाटली झाली शतचूर्ण तवती देखिली शतचूर्ण मग उठता झाला हा म्हणून म्हणे माझी माय बहीण बाटले कैशी फुटलीस तू सकळ मिळवून तिचे खापर शोक करीतसे वारंवार ऊर्ध्व शब्दे गईवर लोका माझी दाखवी म्हणे हा माझी बाटली दैवे कैशी फुटून गेली आता ती माझी परम माऊली कोणे राणी धुंडाळून हा माय गेलीस सोडून आता तुझसाठी वेचीन प्राण हा विधात्या कैसे घडवून आणले तो या ठाई हा माझे प्राण बहिणी कैशी गेलीस सोडून दाही दिशा मज लागोनी ओस करोनी गेलीस माये गे माये या ठाई तू वाचली असतीस आपुले देई मी पावलो असतो मृत्यू प्रवाही त्यात कल्याण मानितो. तो म्हणतो तू जर वाचली असती मी गेलो असतो त्याच्यात मी कल्याण मानलं असतो. हा ऐसे शब्द रावे ऐकून हास्य करी गदगदोन चित्ती म्हणे पावली आमरण मडक्यास काय मग करिता ऐशी आदेश आणून चित्ती हास्य वारंवार करी नृपती. आणि मग त्या भरतरीनं ते ऐकलं. तो म्हणतो जर बाटली जर यश ना गेला असतं तर त्या बाटलीला काय केलं असतं म्हणे. आणि त्या असं म्हणून हसू राहिला तो. येरीकडे गोरक्ष शेती आरंभळे अट्टाशे धरणी टाकून शरीर हृदयी पिटी उभे करी आहा बाटली वागू तरी ऐशे म्हणून आरंभळे म्हणे तू गेलीस माय बहीण परी माझे आटले सदैव पणी आहा माझा वासर मनी असता तळा गेलाशे आहा बाटली माझे जन कोणे दुर्जने नेले हिरावून आहा बाटले तुझे वदन एकदा दावी मजलागी आहा बाटली परम दुर्जटी कोणी हिरावली मम अंदाची काठी ऐशे म्हणून वागवती मायवदन दावी गे ऐशे म्हणून दीर्घ स्वरूप करीताय अट्टाशे करून परिराव भरतरी ते पाहून चित्ता माझी चाकाटे पहा पिंगला हा पिंगला ऐसा घोष करीत बैसला परी ते पाहुणी विसरला म्हणी आश्चर्य बहु मानी. आणि मग ते पिंगला म्हणत होता ते विसरला आणि याच्याकडे पाहू राहिला ते विसरला म्हणतो. म्हणे वेचिता दमडी अडका तयासाठी धरोनी आवांका नाशवंत जाणे सर्वनिका शोक केळी कैतशे ऐशे जल्पोन चित्ती निवांत बैसला तय क्षिती परी हुडुडी तरु फलावरती शांतपणे राहीना सुशब्दांचा वाक्य अमृत पर सिंचिता झाला वागुत्तर म्हणे योगिया का चित्ता तुर शोक करीची हे सांग. आणि मग त्याला ते पाहिल्यानंतर त्याला काही ते आवराला बोलणं आणि मग त्या गोरक्षपाई गेला तो म्हणे कामून शोक करू राहिला म्हणतो. अरे वेचिता सापिका कवडी मडके येईल पुन्हा आवडी तयासाठी शोक परवडी करशी काय हे मूर्खा ऐशे उत्तर उधाचे फळ अर्थी उपिता नृपाळ यावरी गोरक्ष बाळ बोलता झाला तयाचे म्हणे महाराजा नृपळा तू शोक करीशी कवन मेळा तरी दुःख क्लेशी जाळा
प्रचिती पाही आपुली. आणि मग गोरक्षनाथच्या भरतरीला म्हणतो, तू पाय म्हणे, तू का म्हणे शोक कर, तू कशा करता करतो म्हणे. तरी या पांतस्त तू प्रकाम, कंठी लागला जगाचा उगम. तरी त्या उभयोनी अनाथ धाम, सुख कैसे नांदेल. तरी आपणावरुनी नृपती, घ्यावी जगाची अर्थ प्रचिती. माझी बाटली फुटल्या क्षिती, दुःख जाणे मी एक. राव ऐकून वागुत्तर, पुन्हा मनतिशे ऐकी जे नरा. मम दुःखाचा दृष्टांत खरा, प्रचिती रूपी धरिला त्वा. आणि मग तो भरतरीनाथ त्याला म्हणतो, तू माझा बरोबर अर्थ धरला म्हणे, पण ती बाटली किती मिळतील म्हणे. परी माझी पिंगला राणी, मान पावली जेवी सौदामिनी. हरपले जैशी सौदामिनी, परतोनी कैशी प्राप्त होईल. शतानुषित मळकी मिळत, प्राप्त करुणी देईल क्षणात. पिंगले समान श्रीरत्न, कैसे दुसरे मिळेल. यावरी गोरक्ष बोले वचन, तुझ्या पिंगला लक्षावरी जाण. प्राप्त करीन एक क्षण, परी ऐशी बाटली मिळेल. आयशा ऐकोनी नरादीप, म्हणे पिंगलेचे स्वरूप. गुणवती गंभीर दीप, लक्षावधी दाविशी. तरी लक्षावधी पिंगला माते, आत्ताची दाखवी सद्गुरु भरिते. तुझे बाटल्या शतानुशते, सिद्ध करीतो या ठाया. मग तो गोरक्ष म्हणतो, तर तुला लागेल तेवढं पिंगला तयार करून देतो म्हणे. तर मग हा भरतरी म्हणतो, तू माझी पिंगला तयार करून दाखव, मी तुला बाटल्या तयार करून दाखवतो म्हणे. तरी तुझा चमत्कारू, दावी माते कल्पतरून. जैसा भूषण कृपा परू, गुरु सूत तो गैवरला. तरी बा समान करणी, माते मिरवेल अंतकरणी. ना तरी दिसाळ बाटल्यावानी, तरी अर्थ हिंगूच दिसतसे. जैसे मृगजळाचे पाणी, परी आप्त समान वाटी खाणी. परी तृषा कोणाचा वासर म्हणी, अस्ताचळी पावेना. की शुद्ध ओडंबरी धन, स्वर्गी उनी करी गर्जन. परी तोय लेशमान, मही लागी आतळेना. की काजवा जो तो दिठावा दावी, तरी का तिमिरास तो आठवी. केवी बोल फोल प्रवाही, निरू नको योगेंद्रा. ऐशे ऐकता वचन, म्हणे राया नरोत्तमा. पिंगला उद्वय लक्षावधीन, केली मज देशील काय. आणि मग तो गोरक्ष म्हणतो, मी पिंगला जर लक्षावधी दाखवल्या, तू मला काय देशील म्हणजे त्याच्या बदल्यात. येरू म्हणे पिंगला नयना, दाविनिया पूर्वीने इच्छिल्या कामना. राजवैभव सुख सेवना, संकल्पीन तुझ लागी. ऐसे बोलता नरेंद्रपाळ, साक्ष कोण म्हणे गोरक्ष बाळ. येरू म्हणे पंचमंडळ, साक्षभूत अस्तिवा. आणि आणलादी स्वर्ग सविता, जळपाताळ जळमयी मान्यता. हे साक्ष अस्तिबा देखता, पशु पक्षी मृगदादिक. आणि मग गोरक्षनाथ म्हणतो, तू खरं बोलतो खोटं, याला साक्ष कोण आहे म्हणे. तू म्हणजे भुडी जमीन सगळं साक्ष आहे. तरी मजन घडे बोला समान, तरी पूर्वज सर्व पावतीहीन. स्वर्गवासी पावती पतन, नरकवास भोगिती. आणि शतजन्म रौरवकार, मही भोगीन वारंवार. जरी मीन गोपी राजा संभार, तुझ लागी महाराजा. ऐसे बोलून शपथपूर्वक, पुन्हा बोले शपथदायक. म्हणे महाराजा हे तपबाळक, बोला समान दावीची. जरी या बोला समान राहाणी, तू न दावशी माते नयनी. तरी जनक पावशील सहस्रजन्मी, विहित वाचे अमृत तत्वे. ऐशी राजेंद्र बोले वाणी, सत्यार्थ म्हणतसे योगी चरणी. मग कामिनी आश्रा पिंगला नामी, प्रयोगाचे उच्चारी. आणि मग गोरक्षनाथाला पिंगलेचं नाव घेऊन त्याचं ते मंत्र बोलला.
मग सहज करुणी ऊर्ध्व दृष्टी फेकिता झाला भस्मची मोठी तव ते कामिनी असंख्य कोटी स्त्रिया कोटी उतरल्या मुख्य पिंगलाची भस्म झाली तीच अनंत मृत्यू धरोनी उतरली पाठीपोटी व्यापोनी सन्मुख उभी राहिली राह्याच्या राव पाहुनी पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप सकळांची बैसोनी आपणा समीप संसार खुना पुसतशी परी त्या पिंगला सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता सांगोनी उपरी बोधार्था राह्या प्रती बोलती. आणि मग तो भरतरी त्याला विचारतो आणि त्या सगळ्या खुना खाना क्लिअर सांगायच्या मागून त्या भरतरीला काय म्हणत्या म्हणती महाराजा प्राणेश्वरा मम विरहाचे शल्य वैशल्ये अंतराम परी अशा स्वतःचा माता भारा फुकट परी वाहिला म्या चित्ती करोनी तुमची प्रीती जाऊन घेतले देहाप्रती पुन्हा उदये गोरक्ष जती अनंत दृश्य पै केले तरी तुम्हा भावनी मिरवणे मज पुन्हा आवनी परी शेवटी मृत्यपणाची काचणी तुम्हा आशेची तरी राया मही बोजा आता संग सोडून माझा मोक्षमयी तरी ध्वजा लावून या उभारी या परी माझे कामचित्ती वरुणी आचरला संसार नीती परी मुक्ती मोक्षाची मांडूस हाती चढणार नाही महाराजा मी पिंगला तुमची कांता आचार आचरले पतिव्रता येणे दौरवोनी शिवरे माता दिदले हिता मज लागी आता तुमचे सर्व हित तुम्ही विलोका प्रज्ञानवंत मी तुमची दासी तुम्हा समत चालू शके महाराजा आयचे वदोनी निवांतपणी पिंगला बैसली राव वेष्टुनी परी तो चमत्कार पाहुनी विस्मय त्याशी वाटला मग धावून गोरक्ष चरणी लोटू पाये दंडवत आवनी परी सर्वज्ञ गोरक्ष धरून पाणी राह्याप्रती बोलतसे हे महाराजा महिपाळ माझा गुरु जो मचिंद्र बाळ मचिंद्र नामे प्रतापशील शिष्य आहे दत्ताचा. आणि मग तो भरतरीनाथ त्याच्या पाया पडायला लागला. तो गोरक्षनाथ काय सांगतो मचिंद्रनाथ जो आहे तू माझा गुरु आहे म्हणे आणि तुला दत्तानं आशीर्वाद दिलाय म्हणून तू माझा गुरु आहे म्हणे. तरी यापूर्वी तुझी आधी अनुग्रह लादला पायी तरी तू मचिंदर सहोदरमयी गुरु माझा असशी की तरी तू वन्य आहेशी माते म्हणून नमन अनुचित तरी माझा साष्टांग प्रणिपात तव चरणी असोची तरी राया सद्गुरु भ्राता सांग की कामना केवी उद्भवली चित्ता राज्यवैभव संसार दुहिता पिंगला बघू इच्छितशी. आणि मग गोरक्षनाथ त्याला इच्छितो आता या पिंगला घेऊन तुला राज्य करायचं हे का वैरागी व्हायचं म्हणजे केव्हा सोडून सकळ संपत्ती कामनावीर वैराग्य चित्ती आचरू आयशी भोगमती तरी स्थिती सांगकी आयशे कामना आशे चित्ता तैशीच लाभेल तेज भरिता आयशे बोलता गोरक्षनाथ राव बोले उत्तर म्हणे महाराजा द्वादश वरुषा बैसलो पिंगला उद्देशा परी पिंगला स्वरूपास प्राप्त झाली नाही की तरी येऊनी त्वरिता त्वरित पिंगला जाईला शतानुशतम तरी आयशे सबळ सामर्थ्य राज्यपदी दिसेना. आणि तो म्हणजे 12 वर्ष झाली मी पिंगला म्हणतो तो बसतो कधी पण घेतली नाही म्हणे तुम्ही आले तुमच्या या सामर्थ्यानं मला दाखवल्या म्हणे या राज्यामध्ये काहीच नाही म्हणे. मी पूर्वीच भ्रांती विसलो श्री गुरुचे हातापासून निसटलो परी कष्टलो संसार तापा माझाही तरी आता कृपाधन दत्ताचे दर्शनाचे अपार जीवन मज चातका करी पान कृपाधन महाराजा आता माते संसार राहणी राज्यवैभव सुखावनी गोच्छ लागे योगधर्मी प्रतापाने हीनते धन्य तू एक प्रत्यास पिंगला जाईल्या चमत्कारास जेवी आवडी कुरुपाळास कौरव दर्शना दर्शविणे तैसे पूर्ण कथेत दर्शन दाखवी
करविले माते येतम तरी मीन राये भवभ्रांतीत वेष्टून या महाराजा आता आचरेन पूर्ण योगा साधीन सकल क्लाशेची प्रयोगा माझा स्वामी अनुषय कुशिंगा रत्नमाचे दाविका गोरक्ष म्हणे विरहे कृपाळा मणीवरी माझी पिंगला तरी लक्षावधी प्राप्त या वेळा तुटे झाल्या महाराजा तरी तितक्या भोगून आता संतुष्ट करी आपल्या चित्ता येरू म्हणे एकीकरिता दुःखितके भोगिले मग लक्षावधी भोगून तयाचे दुःख बनवून कोणी भोगावे चंद्रा कर्मान अवधीचे साठवूया मग रुंचिक दंशल्या अंगा वेदना होती भोगा त्यात लक्षानुलक्ष सुयोगा दंशिल्या काय सांगावे तरी आता असो कैसे पुन्हा दृश्य करी पिंगलेसम आणि तू राज्यवैभवास सांभाळ करी महाराजा तरी माझ्या स्वामीचे चरण आता दारी मत्कारण इतका उपकार करून कीर्ती रोज मिळवी का मग अवश्य म्हणे गोरक्ष सूत पुन्हा दृश्य पिंगला समस्त मग दरोनी भरतरी नाताचा हस्त नगरा माझी आणिला आणि मग त्या भरतरीने सांगितलं गोरक्षाला एवढ्या पिंगला दृश्य कर म्हणे चाललं म्हणे नगरामध्ये आणिला तेव्हा हर्ष समजता लोटती झाली आनंद सरिता विक्रम रायाचे माता गोरक्ष चरणी ठेविला आणि मग त्या विक्रम राजानं ते सगळं पाहिलं तर गोरक्षाच्या चरणावर दर्शन घेतलं आणि आचारकरणी केली राये बैसोनी कनकासनी सोरसोपचारे पूजला मुनी मग दोडोनिया पाणी गोरक्षका ते पुसतशे म्हणे महाराजा मम भ्रांता पिंगला विरे पेटल्या चित्ता कैसा आणीला देहवर्ता तरीची कथा सांगावी मग रायाचे सकळ कथून तुष्ट केले मनोधर्म उपरी वैराग्य संकेत पाहून पुढील कार्य सांगितले परी विक्रम तो सर्वज्ञ मर्मज्ञ तुष्टताची मिरवी मनोधर्म यावरी बोलता झाला वचन गोरक्षकाचे चेदवा हे महाराजा कृपामूर्ती आपण बरीच योजली युक्ती परी आपण येत जन्मास वस्ती भ्रात्या समवेत करावी आणि मग त्या विक्रमानं सांगितलं तुम्ही बरीच युक्ती केली म्हणे त्याला शुद्धीवर आणलं आता 6 महिने थांबा म्हणे म्हणाल तरी काय कारण तरी 12 वर्ष सोडले अन्न तेने क्रूस शरीर होऊन प्राण डोळा उरलाशे मनोनी आपणा विनवीत पत्र पुढे वाढितो पवित्र तरी ते स्वदान्न शेवोनी चित्र मम मानसा पोसवावे यावरी बोले गोरक्ष जती जाणताये माझे चित्ती परी नेनो यावरी पुढे मती कैशी होईल रायाची त्याकरिता तप्त देईल रायाचे हाती हित आता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा मग गोरक्षनाथ त्या राजाला म्हणतो आता आम्ही लगेच निघतो म्हणे दीड राहिलो काय झालं काही सांगता येत नाही ऐसे विक्रमा गोरक्ष बोलून प्रविष्ट झाले सकळ कारण 12 राण्याची करून वृत्तांत ते समजला मग ते अचूक मानून चित्ती शोके वती विवळ होती गोरक्षाचे शिव्या देती मेला मेला म्हणून या नाना वल्गना बोलती ऐशा म्हणती होता दृष्टी सरशी मेल्याने येऊन घातले फाशी दूरदेशी न्यावया तरी याचे जळो वदन नेतो आपले सौभाग्य रत्न ऐसे म्हणून म्लान वदन रुदनाचे दाविती आसो या परी विक्रमा करिता त्रिरात्र झाल्या राहता मग भर्तरी गोरक्ष उभयता निश्चय झाले तेथोनी
राव विक्रमा आनंद चित्ती वयता ते घेऊनी संगती बोलवी तशी आती प्रीती गोरक्षा ते वंदोनिया परिश्रियाचे कटकात थोर ओढवला कांतम शरीर टाकुनी भूमीवरते अक्रणती अट्टहासे आठवणी रायाचे निपुण गुण स्त्रिया करती अट्टहासे रुदन म्हणती आमुचा गेला प्राण राव शरीरी मिरवला येरीकडे गोरक्षनाथ भरतरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्राज्ञावंत गावाबाहेर पातले तो गोरक्ष कुशे भरतरी ते की राज्य वैभव अत्याद्भुत यात मानस जरी गुंडाळत आशेल मज सांग ऐसे ऐकोनी गोरक्ष वार्ता भरतरी बोले प्रांजळ अर्था हे महाराजा वैभव न लगे चित्ता योगाचरू वाटतसे. आणि एवढं पाहिल्यानंतर चालता चालता गोरक्षनाथ त्या भरतरीला विचारतो का तुला राज्य वैभव करायचे सांग म्हणे. तर तो म्हणे नाही नाही वैराग्यच करायचं म्हणे. राज्य वैभव कानक कामिनी वाटले नीच वमनाहुनी लक्ष लावूनी श्री गुरुचरणी प्रीती ती घेऊनी वैवटला मग आपले शैली शंगी कंथा झाला देता राया यशवंता भिक्षा जोडी घेऊन हाता कोबडी पावडी उपितशे ऐश्या सरंग जाने तरुण रायाशी बोलता झाला वचन वैभव मानची वमना समान तरी राचीची झाली का. आणि मग गोरक्षानं त्याला सगळं त्याचं जे कोबडी पावडी दिलं आणि माझ्या डोळ्या देखत मला प्रचिती दाखव म्हणजे. तरी संचरोनी अंतपुरात कामिनी तुझ्या द्वादश शत त्या परक्या मानून चित्तात भिक्षा मागून येई मददृष्टी ऐशे ऐकोनी भरतरीनाथ अवश्य म्हणे काय आहे यात मग तैसाची उठणी कृतांतवंत अंतपुरात संचरला आदेशालक्ष निरंजन शब्द गाजवी सवालपण शिंगी सारंगी वाजवणी स्त्रियांचे सदनी फिरतसे तोच्या आधीच श्रीकटक बैसल्यावच्या करीत शोक त्या उपरी पाहुणी रायाचे मुख आक्रंदती अट्टाशे एक धरणीवरी लोळती एक कबरे केस तोडीची एक मृतिका मुठी घालती मस्तकापटी धरणी मही आपटोनी कपाळ रुद्रे व्यक्त करीती बंबाळम एक उभं हसते वक्षस्थळ धबधबा पिटिती एक रडती एक पडती एक शोके मूर्छित होती पारिचारिका धावून असती सावध करीती तयाते एक म्हणे या राया समान उपरी न देखो शत जन्म हा रायाचे माईक धन मायेऊनी आगळीक मग म्हणती हा राव कैसा मिटला आमचा भाव हा विद्वंत आमचे दैव कैसे रक्षिले निज भाळा जै वत्सा लागी गाय एक घडीन टाकून जाय त्या चिंती तो पतिराय होय माय आमुचा आगे स्नेह करुणी एक क्षयनी परम स्नेहाचे चांगुलपणी किंचित कोमाईले पाहत वदनी आर्त कुशे तयाचा कुशे परी अष्टार्था समान राव पूर्वी करी स्नेह करुण जैशी माय करी कन्ये कारण तैसा लळा पाळीतसे ऐशी माया जयाचे चित्ती तो आता होऊनी निष्ठुर मती जैसा जातसे अदृश्य क्षिती आम्हा क्षव करुनिया तरी आता अर्थहीन राह्या जाता आमचे प्राण आम्हा निडाळवाणी करुण अघोर राणी सोडीशी ऐशे म्हणून आलंबळती उलटोनी महीवरती पडती पुन्हा उठोनी रायाशी पाहती दैन्यवाणी शरीरे मग म्हणती आजीराव मिरवत होताशी कैसा भाव की महिलागी कामदेव अवतरला दुसरा दिसतसे आहो रायाचे वैभव वर्णन ठेंगणा वाटते सहस्र नयन तो क्रूस शरीरी दैन्यवान भिक्षा मागे घरोघरी ऐशे बोलून पाहत त्या ते पुन्हा सांडती शरीराचे
मग सकळ उठून राया ते वेष्टन घालिते स्त्रिया घातले स्त्रियांनी म्हणती राया आम्हा सांडून दूर देशी नका करू गमन येथीची पाहून चंद्रवदना तुष्ट होतो आम्ही किम तरी आता निष्फळ निराशा दाही दिशा पडल्या राया उदासम तरी मुक्त करोनी आमच्या प्राणास पाऊल मग पुढे ठेवावे ऐसे बोलता राय रावमणी संचरला क्रोध द्विमुर्गणी मग कोबडी उगारोनी निघता झाला माघारा परी तो गोरक्ष गुप्तहेर पाहत होता चमत्कार राव निघता त्याजून स्त्रिया सत्वर मान तुकावी गोरक्ष. आणि मग त्या स्त्रियांनी वेष्टन घातलं तर जाऊ देण्याचं त्या ती कोबडी पाऊल उघडली आणि निघाला तेथून गोरक्ष ते गुप्त रूपानं पाहत होता. हा सो भरतरी सहज स्थिती निघता मागे त्या युवती आनमळोनी पाठी येती नको जाऊ म्हणून या आज 12 वर्षपर्यंत बैसला होताशी स्मशानात आता जोग आचरुनी करुणी वनात तैसा येथे राहे काम परी तो राव सकळ सांडून गावाबाहेर आला परतोन येरीकडे विक्रम उज्जयिनी स्त्रिया गेल्या स्वस्थाना या परी गोरक्ष भरतरीनाथ पुसोनी निघाले विक्रमाचे मग पदी पदी दुरावा होत अर्धकोश पै गेले येरीकडे विक्रम नृपती परतोनी आला स्वस्थानाशी परी अट्टहासे पाहुणे अंतपुरा प्रती संचार करिता पै झाला मग माये बहिणी कन्या समान सकळा तोसवी बोध करून येरी म्हणे उभयजन मार्गाप्रती गमताची परिकृष शरीरी भरतरीनाथ अदृश्य पद ठेवी कंठेन पंथ मग व्यानास्त्र भस्मजी मुठीत स्थापिता झाला गोरक्ष. मग ते भरतरीनाथ पार याच्यामुळं तपामुळं कृष झालेलं होतं त्याला काही चालवना मग गोरक्ष नाथानं ते यानास्त्र जपलं लावलं बाळी त्यांची जडोनी गेली आशक्त काजळी मग क्षणपाती लागला ढोळी गिरनार पर्वती पोहोचला तो जाता देखे आत्रिनंदन पायी लोटले उभयजन मग माये उभयता कवळून नंदन इंदू कुरवाळी म्हणे वत्सा गोरक्षनाथा भरतरी करिता शिनले तुते ऐसे म्हणून कुरवाळीत वारंवार मुखाते याच प्रकरणी मोह स्थित राया भरतरीचे संपादित म्हणे वत्सा श्रमभोवती आणि येथे मम वत्से आसो स्थिती वृत्ती धृती सकळा एकमेळा घोटाळला निवेदिनी चित्ती रसोनियला तोष प्रती ते वयला आसो आता तृदृष्ट लक्षण पुढील अध्यायी सांगेल धुंदी नंदन मालू नरारी कृपे करुण संतगणी मिरवेलम स्वासी श्री भक्तिकथासार समंत गोरक्ष काव्य किमयागारम सदा परिशोध 22 चतुर नवशक्तिमाध्याय गोळा श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरदेव हरित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.